माझ्या मुलींना वाचवा, माझ्या सई आणि मधुराला वाचवा. एक बाप आपल्या दोन चिमुकल्या मुलींचा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं ओरडत होता. स्वतः डंपरच्या चाकाखाली आलेला असताना आपल्या मुलींना वाचवण्यासाठी वडिलांची चाललेली धडपड, त्यांचा आक्रोश हा मन सुन्न करणारा होता. या घटनेचा व्हिडिओ काळीज हेलावणार आहे. रविवारी बारामती शहरात एक भीषण अपघात झाला. दुचाकीवरून जाणाऱ्या ओंकार आचार्य आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींना एका डंपरनं जोरदार धडक दिली. यामध्ये ओंकार आचार्य हे डंपरच्या चाकाखाली सापडले, तर त्यांच्या दोन्ही मुली आजूबाजूला फेकल्या गेल्या. तेव्हा आपले उरले सुरले प्राण एकवटत ओंकार आपल्या मुलींना वाचवण्याची विनंती करत होते. पण अखेर या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपला मुलगा आणि नातींच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानं याच कुटुंबातील राजेंद्र आचार्य यांनीही आपले प्राण सोडले. अवघ्या 24 तासात या आचार्य कुटुंबात 4 जणांचे जीव गेले. या घटनेमुळे आचार्य कुटुंबियांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. बारामतीतल्या भीषण आणि सुन्न करणाऱ्या अपघाताची ही गोष्ट. मूळचं इंदापूर तालुक्यातील सणसर इथं राहणारं आचार्य कुटुंब ते सध्या बारामतीतल्या मोरगाव रोड परिसरात वास्तव्यास आहे. ओंकार आचार्य आपली पत्नी, 2 मुली आणि आई वडिलांसोबत इथं राहत होते. ओंकार यांचे वडील राजेंद्र आचार्य हे सेवानिवृत्त शिक्षक होते. लोकप्रिय शिक्षक अशीही त्यांची ओळख होती. पण गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र हे आजारी होते. त्यांना ऑटिझम आणि डायबेटीस सारखे काही आजार होते. ओंकार आचार्य आपल्या वडिलांची सगळी काळजी घेत होते. ओंकार यांना 10 वर्षांची सई आणि 4 वर्षांची मधुरा अशा 2 मुली होत्या. या दोघींवर त्यांचे आजोबा राजेंद्र यांचा मोठा जीव होता. सगळं आचार्य कुटुंब आनंदानं राहत होतं. पण रविवारी ओंकार आपल्या दोन्ही मुलींसोबत दुचाकीवरून बाजारात जात होते. खंडोबानगर इथल्या मोरगाव रोडवरच्या महात्मा फुले चौकात ते आले. हा परिसर तसा नेहमीच वर्दळीचा असतो. 27 तारखेला रविवार असल्यामुळं सकाळी इथं बाजारासाठी मोठी गर्दी होती. सकाळी 11:30च्या सुमारास ओंकार आपल्या दोन्ही लहान मुलींसोबत महात्मा फुले चौकात पोहोचले. पण त्याचवेळी MH16 CA 0212 या क्रमांकाच्या डंपरनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ओंकार यांची एक मुलगी डंपरच्या बाजूला फेकली गेली, तर स्वतः ओंकार आणि त्यांची दुसरी मुलगी हे डंपरच्या खाली चिरडले गेले. ओंकार यांच्या पोटावरून डंपरचं अख्खं चाक गेलं. डंपरच्या मागच्या चाकाखाली ओंकार यांच्या शरीराचा कमरेपासूनचा खालचा भाग चिरडला गेला होता. हा अपघात झाल्यानंतर बारामतीतल्या महात्मा फुले चौकात मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी तिथलं दृश्य बघून सगळेच हबकले. आपल्या अंगात त्राण नसताना, शरीरावरून अख्खं चाक गेलेलं असताना ओंकार यांची बाहेर येण्यासाठी धडपड सुरू होती. कमरेपासून खाली त्यांचं शरीर छिन्न विछिन्न झालं होतं. तरीही ते मोठमोठ्यानं ओरडत, आक्रोश करत, माझ्या मुलींना वाचवा, माझ्या सई आणि मधुराला वाचवा अशी विनंती करत होते. तिथं घडत असलेला हा सगळा प्रकार हृदयद्रावक होता. काही वेळानं आपल्या मुलींना वाचवण्यासाठी ओंकार यांची चाललेली धडपडही थांबली. त्यांच्या शरीराची हालचाल सुद्धा बंद झाली आणि काही वेळातच त्यांनी आपले प्राण सोडले. त्यांच्या दोन्ही मुलींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण तिथं नेण्यापूर्वीच 10 वर्षांची सई आणि 4 वर्षांच्या मधुरा या दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना कळताच संपूर्ण आचार्य कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अवघ्या काही वेळात या कुटुंबानं आपल्या घरातील 2 चिमुकल्या आणि कर्ता पुरुष गमावला. पण नियतीचा फेरा इथंच थांबला नाही. आपल्या मुलाच्या आणि नातींच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबातले राजेंद्र आचार्य यांना मोठा धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्यानं त्यांनीही आपले प्राण सोडले. आचार्य कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र आचार्य हे आजारी असल्यानं काही दिवसांपूर्वी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर 2 दिवसांपूर्वीच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. राजेंद्र आपल्या कुटुंबासोबत राहिले. नातींसोबत त्यांनी वेळ घालवला तर त्यांची प्रकृती लवकर सुधारेल असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. राजेंद्र यांनाही आपल्या नातींचे लाड करण्यासाठी लवकरात लवकर घरी जायचं होतं. राजेंद्र घरी आल्यानंतर अख्खं कुटुंब त्यांची खूप काळजी घेत होतं. रविवारी त्यांच्यासाठी फळं आणायला ओंकार आपल्या 2 मुलींसोबत बाजारात गेले होते. पण त्याचवेळी काळानं त्यांच्यावर घाला घातला. डंपरच्या धडकेत या तिघांचाही मृत्यू झाला. तर त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच आधीच आजारी असलेले राजेंद्र आचार्य यांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण आचार्य कुटुंबियांवर एकच शोककळा पसरली आहे. ते राहत असलेल्या मोरगाव रोड परिसर, त्याचबरोबर सणसर या त्यांच्या मूळ गावात सुद्धा स्मशान शांतता पसरली आहे. या 4 मृत्यूंनी सगळीकडून
हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान पोलीस या अपघाताची चौकशी करत असून डंपर चालकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। अपघात नक्की कशामुळे झाला, या डंपर चालकाची चूक होती का, हे ड्रंक अँड ड्राईव्हचं प्रकरण तर नाही ना, या सगळ्याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय। पण या एका अपघातानं आचार्य कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। त्यांच्यासाठी अवघ्या 24 तासात होत्याचं नव्हतं झालंय। आम्ही आमच्या घरातील आजोबा, आमचा कर्ता पुरुष आणि 2 गोंडस चिमुकल्या मुलींना गमावलंय। यामुळं आमचं झालेलं हे नुकसान कधीही भरून येणारं नाही, असा शोक आचार्य कुटुंबियांनी व्यक्त केलाय। या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। यामध्ये ओमकार यांची आपल्या मुलींचा जीव वाचवण्यासाठी चाललेली तळमळ, ते करत असलेला आक्रोश हा ऐकता न येणारा आणि काळीज हेलावणारा आहे। फक्त 24 तासांच्या आत आचार्य कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू झाला आणि या 4ही मृत्यूंना कारणीभूत ठरला तो एक भीषण अपघात।